आपली वाळवण सिरीज चालूच आहे। आज बनवला होता साबुदाण्याची पापड आणि ते फुललेत पण चांगले। हे बनव 10 मिनिटं तर भरपूर झाली आणि खर्च तर नसल्यातच जमा। त्याच्यासाठी अर्धा किलो बारीक साबुदाणे काल रात्री फुगत ठेवलेले होते। आता मस्तपैकी ते फुगले पण होते। टोपात 2 तांबे अंदाजे पाणी ओतून त्यास झाकून ठेवून त्यास आदान काढून घेतले। त्याच्यात थोडासा मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यात थोडे थोडे साबुदाणे टाकून ढवळून घेतले। जिथपर्यंत व्यवस्थित तयार होत ना तिथपर्यंत चांगला ढवळून घेतलं, नाहीतर त्या टोपा खाली लागला असता। थोडा वेळाने एका झाकणावर ओतून बघितल्यान तर मस्त झाला होता, म्हणून चुलीवरनं उतरलं आणि थंड करून घेतलं। आता राहिला तर फक्त सुकत घालायचं काम। हे 2-3 दिवस सुकूक भरपूर झालेत। आता ऊन किती पडतं आता कोणाक सांगूक नको। ते सुकत घालूक पांढरो कागद टाकून ठेवलं होतं, पण ते ओतताना असं वाटत होता की जमिनीवर सुकत घालतावाय। हळूहळू आपले 70 ते 80 पापड आम्ही सुकत टाकला आणि ते एका दिवसात सुकून आपोआप कागदावरनं सुटलेत। पण त्याच्यातले चांगले सुकलेले पापड तळून बघितलं तर मस्तपैकी फुलले पण। त्याच्यावरनं एक गाणं आठवला, फुलले रे पापड माझे फुलले। आवाज भसाडा होतो पण पापड एक नंबर।